नमस्कार. ऋषाली महिला सामाजिक संस्था आणि ऋषाली मंच मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत होत आहे. आज वटपौर्णिमा आहे आणि आम्ही रहिवासी आहोत तावडे नगर मधले आहेत आणि पूर्ण तावडे नगरच्या महिलांचा आज इथे सहभाग झालेला आहे आणि हे तावडे नगरचं मस्त ओपन ग्राउंड आहे. आमच्या तावडे नगर मध्ये वटवृक्षाचं झाड कुठेच नाहीये, म्हणून महिलांना त्या पूजा करण्यासाठी बाहेर जावं लागतं. म्हणून पण आम्ही गेल्या वर्षी एका कुंडीमध्ये रोप लावलं होतं. आमच्या पडवळ मावशीने एक रोपटं लावलं होतं, त्याची गेल्या वर्षी पण आम्ही पूजा केली आणि ह्या वर्षी ते अजूनही मोठं झालेलं आहे आणि त्याचीच पूजा आज ओपन ग्राउंड मध्ये आम्ही केलेली आहे आणि तसंच महिलांचा प्रतिसादही छान मिळाला आहे. सगळ्या इथे पूजेसाठी सहभागी झालेले आहेत कारण की जंगलतोड खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. आता बघायला गेलं तर आज सगळ्याच ठिकाणी डोंगर पोखरून काढलेले आहेत, झाडं नष्ट केलेली आहेत. आज बघा अवकाळी पाऊस पडतो, त्याला दोष कोणाचा आहे? आपलाच आहे. निसर्गही तसंच करतो कारण की काय, जर तुम्ही निसर्गाला साथ दिली तर निसर्ग आपल्यालाही साथ देत असतो. कारण की आज जंगलतोड होत आहे. आता वडाची पूजा करायची म्हटली तर लोकांना फांदी आणायला लागते, म्हणून आम्ही हे गेल्या वर्षी रोपटं लावलेलं आहे वडाचं आणि आज ते मोठ्या पद्धतीने त्याचं संगोपन केलं आमच्या मावशीने आणि झाड छान मोठं झालेलं आहे. म्हणून प्रत्येकाला माझी सगळ्यांना विनंती आहे, एक तरी झाड लावा आणि ते जगवा, त्याचं चांगलं संगोपन करा की जेणेकरून आम्हाला वडाची पूजा करायला खूप लांबपर्यंत जायला नको, जवळच पूजा करता येईल. अशा पद्धतीने आज आणि आमच्या सगळ्या महिलांनी प्रतिसाद खूप छान दिलाय. सगळ्या सहभागी होऊन त्यांनी आज इथे वडाची पूजा केलेली आहे आणि असा सुंदर पद्धतीने आज आम्ही वटपौर्णिमेचा कार्यक्रम सादर केलेला आहे. तेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
ते मळ्यात, नजर गेली खळ्यात, दामूरावांचं मणिमंगळसूत्र माझ्या गळ्यात. सासू माझी हौशी, सासरा माझा भारी, आदेशरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून, भागवतरावांचं नाव घेते दुबेल यांची सून. तुम्ही पण या ना. सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा पुरवला पिच्छा, रमेश रावांमुळे अखंड सौभाग्य लागू हीच माझी इच्छा. 5 पांडव, 6वी द्रौपदी, श्रीरामासारखे दामोदर तर मेलेले पती देवाचे आभार मानू किती. वडाची पूजा मनोभावे करते, वडाची पूजा मनोभावे करते, वटपौर्णिमेच्या दिवशी गणेशरावांसाठी आरोग्य मागते. सासरे आहेत प्रेमळ, सासूबाई आहेत हौशी, सागररावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. दिसतंय तुम्हाला आम्ही वडाची पूजा केलीये, पण आपण किती फळं होती इथे बघा, अजूनही तिथे फळं आहेत म्हणून. आणि आता भागामध्ये फळं घेण्यासाठी कोणी नाहीयेत. आता आमची 2 लहान मुलं आहेत ती घेत आहेत, पण मला सगळ्यांना एक विनंती करून सांगायचंय की पूजेसाठी एकच फळ महत्वाचं आहे, एकच फळ घेऊन या. कारण की जेवढी आपण फळं आणतो तेवढी इथे ती वेस्ट जातात. म्हणून कोणत्याही पूजेला गेलं एक फळ आणलं तरी ते पवित्रच मानलं जातं. म्हणून एक फळाची पूजा केली तरी ती पूजाच मानली जाते.